ताई, तुमच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली आहे। त्याला तुमचा सगळ्यांचा भरभरून प्रतिसादही चांगला मिळतोय, त्याबद्दल मनापासून धन्यवाद। ताई, लाडक्या बहिणीच्या पुढच्या हप्त्याची काय प्रोसेस सुरू आहे सध्या आणि ती कधीपर्यंत मिळेल काय तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे। मधले हे 1-2 दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडी ती प्रोसिजर 1 दिवसासाठी आम्हाला घेतला होता। आजपासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेचे त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे पोहोचवण्यात येईल। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर लाडक्या बहिणीची तुम्ही आता सुरुवात झाली तर दुसरीकडे शिक्षकांचे जे पगार आहेत यामुळे 2 ते 4 दिवस किंवा उशिरा होण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण रात्री उशिरा हा पूर्ण जो पैसा आहे तो लाडक्या बहिणीसाठी वर्ग करण्यात आला, अशी शक्यता आहे। त्यामुळे सगळे शिक्षक अतिशय चुकीची माहिती ही तुम्हाला मिळालेली आहे। त्याचा निधी आहे 1400 कोटीचा, हा विभागाला प्राप्त झालेला आहे आणि याला साधारणपणे आता 10 ते 15 दिवस झालेले आहेत। त्याच्यामुळे दुसऱ्या कुठल्याही विभागाचा निधी हा महिला व बाल विकास विभागाला लाडक्या बहीण योजनेला देण्यात आलेला नाहीये। हा साधारणपणे दर महिन्याच्या हप्त्यासाठीचा जो निधी आहे हा 10 दिवसापूर्वी आम्हाला प्राप्त झाला, त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे आणि याचा दुसऱ्या कुठल्याही विभागाच्या निधीशी काही संबंध नाही। निश्चितपणाने त्या विभागाच्या जे मंत्री आहेत त्या संदर्भातली दक्षता ही घेत असतात आणि मला वाटते की कुठल्याही एका योजनेचा दुसऱ्या कुठल्याही योजनेच्या एकंदर निधीवर काही परिणाम होत नाही। काही लाडक्या बहिणींचे हप्ते दिले जात आहेत, खरं तर ज्या महिलांना हप्ते दिले जातात त्या महिलांचे हात कुठेतरी सरकार त्यांच्यातून कुठेतरी श्रम किंवा काम त्यांना संधी देणार आहे का फक्त हप्तेच देत राहणार आहेत त्यांच्या हातांना, महिलांच्या हातांना? योजना आहे आणि त्या योजनेमधनं आर्थिकरित्या महिलांना सक्षम करण्याची, दुर्गम भागातील असतील गरजू भागातील असतील त्या महिलांना सक्षम करण्याची भूमिका आहे। आम्ही विभाग म्हणून आता पुढच्या कालावधीमध्ये महिलांना आर्थिक साक्षरता त्यांच्यामध्ये आणणं म्हणजे फायनान्शियली त्यांना लिटरसी, त्यांना लिटरेट करणं या दृष्टिकोनातून आम्ही काही उपक्रम हाती घेणार आहोत। आणि साधारणपणे जर आपण बघितलं की या ज्या महिला आहेत लाभार्थी या आपापल्या पद्धतीनं सेव्हिंग असेल किंवा छोटमोठे उद्योग सुरू करणं अशा अनेक केस स्टडीज आमच्या सुद्धा समोर आलेल्या आहेत। आम्ही फायनान्शियल लिटरसी आणण्याच्या दृष्टिकोनातून पुढच्या कालावधीमध्ये काम हे निश्चितपणाने। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, 21 रुपयांचा मेसेज आला लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती। आत्ताच 21 मेसेज आला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा, 10वा हप्ता अगोदर आलेला आहे 21 रुपयांचा, नंतर 11वा हप्ता तुम्हाला आज अशा प्रकारे तुम्हाला 2 मेसेज हे येणार आहेत। 10वा आणि 11वा हप्ता असे 42 रुपये एकत्र यायला सुरुवात होणार आहे। माफ करा उशीर झाला। 3 गिफ्ट सुद्धा देऊ, यादीत नाव आलंय का नाही हे सुद्धा तुम्ही पाहू शकता। यादी कुठं बघायची काय आहे तुम्हाला मी सगळं सांगतो। एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, मोठी घोषणा। सगळ्यात महत्त्वाचा 21 रुपयाचा मेसेज सकाळी आता लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती यायला सुरुवात झालेली आहे। 8 वाजल्यापासून पुढे हे जे मेसेज आहे ते यायला सुरुवात झालेली आहे। 10वा हप्ता वाटप सुरू झालेला आहे। भरपूर लाडक्या बहिणींना पैसे यायला सुरुवात, मोबाईलवरती मेसेज आलेला आहे। 10वा हप्ता 11वा हप्त्याला सुद्धा लगेच सुरू होईल। भरपूर लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती मेसेज आले, मोबाईल चेक करा पटापट, कारण खूप महत्त्वाचे अपडेट आपण आता पाहत आहोत। कारण सगळ्यात महत्त्वाचे अपडेट्स आपण सर्वात अगोदर आणलेले आहे, ते म्हणजे आत्ताच 10वा हप्त्याचा मेसेज हा आलेला आहे। भरपूर लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत कारण त्यांच्या मोबाईलवरती खटाखट 10वा हप्ता जो आहे तो वाटप सुरू झालेला आहे। भरपूर लाडक्या बहिणींना पैसे येणार देखील नाहीत, कारण पहिला टप्पा आजच सुरू झालेला आहे। आजपासून पुढे जवळपास 3 दिवस हे पैसे जे आहे ते 3 ते 4 दिवस म्हणू शकतो आपण, 4 दिवस तरी कमीत कमी चालतील, कारण आपण जर गेल्या वेळेस सुद्धा पाहिलं तर हे वाटप 5 दिवस चाललं होतं, तसंच ह्यावेळेस सुद्धा असा अंदाज आहे की हे वाटप 5 दिवस सुरू राहणार आहे। त्यामुळे हे वाटप आता 5 दिवस पुढे सुरू राहील आणि ज्या लाडक्या बहिणी पात्र असतील अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आधी 10वा हप्ता येईल 21चा मेसेज, नंतर लगेच मेचा 11वा हप्ता सुद्धा लगेच येणार आहे। कारण सरकारचं असं म्हणणं आहे अक्षय तृतीया यासाठी आम्ही या मुहूर्तासाठी आम्ही 2 हप्ते एकत्र जाणार आहोत। आता एप्रिलचा आणि लगेच तुम्हाला एप्रिलचा हप्त्याचं वितरण झालं की लगेच तुम्हाला मेचा सुद्धा हप्ता मिळणार आहे। परंतु आश्चर्याची अशी गोष्ट आहे की भरपूर लाडक्या बहिणी यातून बाद झालेल्या आहेत। बाद झालेल्यांची यादी सुद्धा आपल्याकडे आहे, ते सुद्धा मी तुम्हाला सांगतोय कुठं बघायची यादी। सगळ्यात महत्त्वाचे अपडेट्स आता आपण घेऊन आलेलो। चॅनलला सबस्क्राईब करा पटापट। बघा तुम्ही काय करताय, तुम्हाला व्हिडिओ आवडतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरून जाताय। चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन म्हणजे ते घंटीचं चिन्ह दाबून टाका, म्हणजे तुम्हाला जसं मी व्हिडिओ टाकेल तसं सगळ्यात महत्त्वाचं
महत्त्वाचे अपडेट आपण छोट्यातली छोटी आणि मोठ्यातले मोठे अपडेट टाकत असतो, तुम्हाला माहिती आहे. सर्वात अगोदर अपडेट देणारा एकमेव आपला चॅनल आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा पटकन. आणि कमेंट्समध्ये तुम्ही मला सांगा की कोणाकोणाला पैसे आलेत, एप्रिलचा हप्ता आला का, पटापटा सांगा. आला का, पटापट सगळ्यांनी सांगायचं पैसे आले का. आणि तुमचा तालुका कोणता आहे हे सांगा मला पटापट. तालुका कोणता आहे आणि तुमची बँक कोणती आहे, कारण खूप महत्त्वाचे अपडेट्स मी तुम्हाला आता देणार आहे जे तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहेत. कारण लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची घोषणा आता सरकारने केलेली आहे. मोठं एक गिफ्ट असणार आहे जे लाडक्या बहिणींना नवीन योजनेअंतर्गत मिळणार आहे. ती नवीन योजना कोणती आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत. कारण लाडक्या बहिणींना शेवटी आता सरकार हे काहीच कमी पडून देणार नाही असं सरकारने सांगितलं आहे. काल रात्री मोठी बैठक झाली, त्याच्यामध्ये मोठा निर्णय झाला ज्यामुळे लाडक्या बहिणी अतिशय खुश होणार आहे. ते आपण डिटेलमध्ये इथं पाहणार आहोत. तुम्ही म्हणाल कोणत्या जिल्ह्यापासून सुरुवात झाली, टेन्शन घेऊ नका. तुम्हाला जिल्ह्यांची मी नावं सुद्धा सांगणार आहे, तालुक्यांची नावं सांगणार आहे, सोबतच तुम्हाला कोणत्या बँकेत पैसे आलेत हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आणि सुरुवात कुठून झालेली आहे किंवा कुठून होणार आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. आणि अर्ज पडताळणी जी आहे ती बघा थांबलेली नाही, कारण सरकारनं रात्री झालेल्या मोठी बैठक झाली, त्याच्यामध्ये त्यांनी असा निर्णय घेतला की अर्ज पडताळणी तर सुरूच राहील, त्याच्याशिवाय आम्ही पैसे वाटणार नाही. कारण अर्ज पडताळणीत आम्हाला गरजू लाडक्या बहिणी कोण आहेत हे समजणार आहे. आणि इथून पुढचे हप्ते त्यांना म्हणजे एप्रिलपासूनचे पुढचे हप्ते वर्षभर त्यांना आम्हाला द्यायला आम्ही रिकामे. कारण तुम्हाला माहिती आहे की बजेटमध्ये आपण जर बघितलं तर 36,000 कोटी रुपयांचं बजेट हे लाडक्या बहिणींच्यासाठी ही लाडकी बहीण योजनेमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे, तुम्हाला माहितीच आहे. आणि त्यासाठी सरकार तत्पर सुद्धा आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आम्ही ही लाडकी योजना बंद होऊ देणार नाही, काही जरी झालं, आमची तिजोरी जरी खाली तर आम्ही ही योजना बंद होऊ देणार नाही असं सरकारनं काल सुद्धा म्हटलं आहे. अजितदादा पवार यांनी सुद्धा माध्यमांशी बोलताना हेच सांगितलं आहे. परंतु चिंतेची बाब अशी म्हणजे आता आपण जर बघितलं तर ज्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारी मार्चमध्ये हप्ते आलेत त्यांना एप्रिलचा हप्ता येतो का नाही ही एक मोठी चिंतेची बाब आहे. कारण एप्रिल महिन्यापासून 1 एप्रिलपासून 15 एप्रिलपर्यंत जवळपास भरपूर जिल्ह्यांमध्ये अर्ज पडताळणी सुरू आहे. जवळपास आपण जर बघितलं तर अर्ज पडताळणीचे जिल्हे तुम्हाला सांगतो सरसकट सर्व जिल्हे, पुणे, रायगड, सातारा, सांगली, मुंबई, ठाणे, जेवढे आपले 36 जिल्हे आहेत तेवढे सगळे सर्व जिल्ह्यांमध्ये अर्ज पडताळणी सुरू आहे. कारण सरकारचं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस आम्ही हप्ते द्यायला सुरुवात केली त्यावेळेस काही परिस्थिती वेगळी होती, त्यावेळेस आम्ही सगळे हप्ते दिले. एवढंच काय तर मार्चपर्यंत, फेब्रुवारी आणि मार्च आपण बघितलं की 7 मार्चपासून 12 मार्चपर्यंत हे जे वाटप होतं ते 1500 असं मिळून 3,000 रुपयाचं वाटपसुद्धा आम्ही केलं. परंतु या ज्या 2 महिन्यामध्ये किंवा 2 महिन्याच्या नंतरसुद्धा काही लाडक्या बहिणींची परिस्थिती अतिशय सुधारलेली आहे, चांगली झालेली आहे. ज्याच्यामध्ये त्यांनी स्वतःच्या पायावर उभा राहिलेले, छोटा मोठा व्यवसाय करून कोणी नोकरीला लागलेला आहे, कोणाकडे 4 चाकी आता वाहन आलेलं आहे. त्यामुळं सरकारचं असं म्हणणं आहे की आता जी खरंच गरजू लाडकी बहीण आहे अशाच लाडक्या बहिणींना आम्ही हे पैसे देणार आहोत. आता तुम्ही म्हणाल की आम्ही गरजूच आहे, कसं ओळखायचं? बघा, अर्ज पडताळणी ज्यावेळेस करायला तुमच्याकडे अंगणवाडी सेविका येईल त्यामुळे तुमच्याकडे 3 डॉक्युमेंट सगळ्यात महत्त्वाचे आहेत. आणि आताची सगळ्यात मोठी बातमी, भरपूर लाडक्या बहिणींचं बघा बँकेत आजच जावा, कारण बँकेत किंवा तुमचं पोस्टाचं खातं असेल तर तिथं आधार कार्ड तुमचं अपडेट आहे का चेक करा. या महिन्यातलं अपडेट करून घ्या. जर तुम्ही अपडेट केलं नसेल, खूप दिवस झाला असेल, तर त्यांना म्हणा की माझं आधार कार्ड अपडेट केलेलं आहे, तर हे आधार कार्ड नवीन जोडून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला आत्ताचा चालूचा मोबाईल नंबर जो आहे, भरपूर जणांचं काय होतं मोबाईल नंबर आपण बदलतो, तर ते मोबाईल नंबर टाकून घ्या नवीन आत्ताचा. दुसरं म्हणजे तुमची स्पेलिंग मिस्टेक, नावात काही चुकी आहे का हे बघा. तुमची जन्मतारखेत काही चुकी आहे का त्या असेल तर आधार कार्ड अपडेट करून ते लगेच तुमचं बँकेचं असेल खातं तर तिथं द्या, नाहीतर पोस्टाच्या खात्यात द्या. नाहीतर बघा होतं आहे असं की ज्यावेळेस सरकार पैसे टाकतं त्यावेळेस तुमचं नाव, मोबाईल नंबर, जन्मतारीख हे चेक केलं जातं. आणि जर ते वेगवेगळं दिसलं, स्पेलिंग मिस्टेक जरी दिसली, कारण तुम्हाला माहिती आहे एका नावाची भरपूर व्यक्ती असू शकतात, परंतु स्पेलिंग मिस्टेक नाही, कारण बँकेतलं खातं आणि ते खातं ते दोन्ही चेक करत असतात. जर ते वेगवेगळं दिसलं तर ते डायरेक्ट तुम्हाला बाद करतात, तुम्हाला एकही हप्ता इथून पुढे येणार नाही. त्यामुळं ती गोष्ट आताच करून घ्या. पहिली गोष्ट तुमचं अर्ज पडताळणीमध्ये तुम्हाला आधार कार्ड चेक केलं जातं, बँकेचं पासबुक चेक केलं जातं. दुसरी गोष्ट तुमच्याकडून उत्पन्नाचा दाखला मागितला जातो, तो 2.5 लाख रुपयापर्यंतचा आहे का, म्हणजे तुम्ही खरंच गरजू लाडकी बहीण आहेत का हे सुद्धा चेक केलं जातं. तिसरी गोष्ट तुमचं रेशन कार्ड मागितलं जातं, कारण पिवळ्या किंवा केशरी रेशन कार्ड धारक लाडक्या बहिणींनाच ही योजना आहे हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे तुमचं नाव हे ऑनलाईन दिसतं का हे बघितलं जातं. नुसतं तुमच्याकडे पिवळं आणि केशरी असून उपयोग नाही. तर तुम्ही आता काढून झाले 10 वर्ष बरोबर, त्याच्यानंतर तुम्ही काहीच केलेलं नाही त्याच्यावरती, किंवा तुमची परिस्थिती चांगली झाली आहे परंतु तुम्ही तेच वापरत आहे, तर हे चुकीचं आहे असं सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळं आत्ता तुम्ही EKYC केली आहे का ह्या महिन्यात एप्रिलमध्ये हे महत्त्वाचं आहे. त्यासाठी आजच केले नसेल एप्रिल महिन्यामध्येच तर रेशन दुकानात जा, आजच जा किंवा उद्या जा, पण रेशन कार्डची EKYC करा. त्यासाठी सहकुटुंब सहपरिवार जेवढे तुमचे सदस्य आहेत तेवढे त्यांचे आधार कार्ड घेऊन जा आणि तिथं
तुमचे डोळे स्कॅन करून, हाताचे बोटीचे ठसे स्कॅन करून हे सगळं तुमचं KYC केलं जाईल आणि नंतर मग तुमचं नाव यादीत 100% राहणार. कारण लक्षात घ्या, आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर 4 चाकी वाहन असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. ही एक सगळ्यात मोठी गोष्ट आहे. इन्कम टॅक्स बुकवून भरत असेल तरी देखील तुम्ही या योजनेसाठी पात्र नाही. सगळ्यात महत्त्वाचं, आता ह्याच्यानंतर लगेच तुम्हाला 2400 रुपये कशाचे, गॅस सिलेंडरचे मिळणार आहेत. ज्या लाडक्या बहिणी पात्र होतील, लाडकी बहीण योजनेमध्ये यादीत नाव येईल, त्यांना लगेच लाडकी बहीण योजनेचा मेसेज आला 21चा की लगेच 24चा मेसेज कशाचा येणार आहे, गॅस सिलेंडरचा. कारण तुम्हाला माहिती आहे आता गॅस सिलेंडरचं वाटप सुद्धा होणार आहे. कारण एकच वाटप झालेलं आहे आत्तापर्यंत ऑक्टोबरमध्ये, त्यानंतर वाटप हे झालेलं नाही गॅस सिलेंडरचं. त्यामुळं ते सुद्धा वाटप होणार आहे. त्यामुळे कोणी टेन्शन घेऊ नका. भरपूर लाडक्या बहिणी त्याच प्रतीक्षेत आहेत, परंतु सरकार हे कसून चौकशी करत आहे आणि कसून चौकशीमध्ये जवळपास दररोज 7 ते 8 लाख लाडक्या बहिणी बाद होत आहेत. तर माझं असं म्हणणं आहे, तुम्ही सावध राहा. तुम्ही जर गाफील राहिला तर तुमचं नाव यादीतून बाहेर होईल. आता तुम्ही म्हणाल आमचं यादीत नाव आहे का नाही, कसं चेक करायचं? बघा, पहिलं तर तुम्हाला माहिती आहे प्रत्येक महिन्याची यादी तुम्हाला लागते ग्रामपंचायत आणि अंगणवाडीमध्ये. पटकन आता अंगणवाडी किंवा ग्रामपंचायतीमध्ये जाऊन तुम्ही विचारू शकता की आमचं नाव यादीत आहे का. भरपूर ठिकाणी यादी लागलेली असते. आता काही ग्रामपंचायतीमध्ये ते लावत नाहीत, परंतु भरपूर ठिकाणी लावतात. तर तुम्ही त्यांना सांगा की आपल्या गावाची यादी तुम्ही लावा, म्हणजे आम्हाला सुद्धा समजेल. बरोबर, जर लावलेली नसेल तर तुम्ही सांगा की लाडकी बहीण योजनेमध्ये जर तुमच्याकडे यादी येत असेल तर ती तुम्ही लावा, म्हणजे गेल्या महिन्यात माझं नाव होतं का आणि ह्या महिन्यात आहे का हे तुम्हाला चेक करता येईल. आणि नसेल तर तुम्ही त्यांना विचारा की का नाही आहे माझं नाव. जर तुमचे अर्ज पडताळणी झाले असेल तर तुम्हाला समजेल, पण नसेल, अर्ज पडताळणी जर झालं नसेल आणि तरी पण नाव काढून टाकलं असेल तर तुम्ही त्यांना विचारू शकता. हे सगळे डिटेल महत्त्वाचे आहे, लक्षात घ्या. हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करायचा, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ. आपण आत्ताच बघितलं की राज्य सरकार हे मोठ्या तयारीत आहे. एक मोठं गिफ्ट म्हणजे 20 लाख लाडक्या बहिणींना स्वतःचं घरकुल देण्याचं काम सरकार आता करत आहे. त्यामुळे जर तुम्हाला स्वतःचं घरकुल पाहिजे, आणि त्यात मोठी बातमी म्हणजे पहिले 2 लाख मिळत होते, आता 2.5 लाख रुपयापर्यंत ही योजना गेलेली आहे, म्हणजे 50,000 रुपये वाढ झालेली आहे. तर चांगलं आहे. ग्रामीण भागात किंवा शहरी भागात जर आपण 2.5 लाख रुपये स्वतः, म्हणजे तेवढाच खर्च कमी होतो. तुम्हाला माहिती आहे बांधकामाला खूप खर्च येतो, तर 2.5 लाख रुपये हा काही कमी नाही आहे हातभार. त्यामुळं हे योजनाचा लाभ लगेच घ्या. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमची कमेंट्स आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.